नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. इथे मी एक आंबा घेतलेला आहे. आंबा 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतला, नंतर त्याला कापडाने पुसून घेतला. आता या आंब्याची मी साल काढून घेतली आहे आणि याचे पीसेस अशा पद्धतीने करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि याची प्युरी तयार करून घेतली. आता इथे मी कढईमध्ये 4 चमचे साजूक तूप घातले. तूप छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला अर्धा कप जाड रवा घालायचा आहे. आता हा रवा गॅसच्या अगदी मंद आचेवरती 5 ते 6 मिनटं आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे. रवा जसा जसा भाजला जातो तसं तसं त्यातून सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते. त्यावरून समजायचं रवा छान भाजला गेलेला आहे. इथे मी हलक्या गुलाबी रंगावरती रवा छान भाजून घेतलेला आहे आणि रव्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात झालेली आहे. रवा असा भाजून घेतल्यानंतर छान असा हलका फुलका होतो. आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले काजू आणि बदाम घालायचे आहे आणि अगदी 1 ते 2 सेकंद रव्यासोबत छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी पाणी इथे मी गरम करून घेतलं होतं. ते पाणी आता या रव्यामध्ये घालून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेतलं. आता 5 मिनटं यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला रवा छान शिजवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं 5 मिनिटांमधील 2-2 मिनिटांनी आपल्याला रवा छान मिक्स करत जायचं आहे, म्हणजे रवा खाली तळाला चिटकणार नाही आणि जळणार नाही. अशाच पद्धतीने मी रव्यावरती झाकण ठेवून छान रवा शिजवून घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण ह्यामध्ये साखर घालून घेऊया. इथे मी पाव वाटी साखर घालत आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखर आपल्याला छान या रव्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर हे बघा साखर छान रव्यासोबत विरघळलेली आहे. आता या रव्यावरती 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात इथे आपला रवा छान तयार झालेला आहे. इथे आज आपण आंब्याचा रवा तयार करणार आहोत, तर त्यासाठी सुरुवातीला पूर्ण रवा आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली आंब्याची प्युरी घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालूया. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा इथे मी आंब्याची प्युरी रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे. आता यावरती पुन्हा आपण झाकण ठेवूयात 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ आपल्याला या रव्यावरती काढून घ्यायची आहे. इथे मी यावरती छान एक वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर बघितलात ना, इथे आज आपण आंब्याचा शिरा तयार केलेला आहे. हा शिरा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि तोंडात टाकताच विरघळतो. प्रकार क्रमांक 2. इथे मी एक आंबा घेतलेला होता, त्याची साल काढून घेतली आणि त्याचे पीसेस तयार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि अशा पद्धतीने याची प्युरी तयार करून घेतली. आता तयार करून घेतलेल्या या आंब्याच्या प्युरीमध्ये अर्धी वाटी साखर घातली. आता ही साखर छान या आंब्याच्या प्युरीमध्ये मिक्स करून घेतली. आता हे आंब्याचं मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत साखर यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. आता इथे मी साखर विरघळेपर्यंत छान हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता आणि याला मिक्सरमधून अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. आता हा रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण पाव कप तेल घालूया. तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापरसुद्धा तुम्ही करू शकतात, पण तेलामुळे हा पदार्थ जास्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो. इथे मी रव्यामध्ये तेल छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं दूध घालायचं, म्हणजे या रव्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि अगदी छान आणि स्मूथ असं हे बॅटर तयार होतं. इथे मी छान हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. इथे आपण 1 कप रवा घेतला होता, तर त्यासाठी बरोबर 1 कप दूध एवढं लागलेलं आहे. आता या रव्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं रवा भिजण्यासाठी ठेवायचं आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहे आणि रवा छान मस्त भिजलेला आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने. आता यामध्ये तयार करून घेतलेली आंब्याची प्युरी आपल्याला घालून घ्यायची आहे. ही प्युरी पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला बॅटरमध्ये ॲड करून घ्यायची आहे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. आंब्याची प्युरी घातल्यामुळे तुम्ही बघू शकतात बॅटरला काय छान रंग आलेला आहे. याला छान मिक्स करून घेतलं.
आता तुम्ही याची पुन्हा थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. पटकन हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे हे बॅटर अगदी छान असं हलकं फुलकं तयार होतं. आता यामध्ये आपल्याला टुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे आणि काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे. अगदी हलक्या हाताने हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. इथे आज आपण आंब्याचा केक तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे. आता केक बेक करण्यासाठी इथे मी टीन घेतलेलं आहे. याला आतमध्ये तेल लावून घेतलं आणि एक बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता हे केकचं बॅटर या टीनमध्ये घालून घेतलं. आता हा केकचा टीन 2-3 वेळेस अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यातील एअर बबल्स निघून जातील आणि केक अगदी छान स्पॉन्ज आणि सॉफ्ट बेक होईल. केकवरती आपल्याला कापून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी मी टुटी फ्रुटी वापरत आहे, म्हणजे केक दिसायला छान दिसतो. केक बेक करण्यासाठी आधीच मी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. यामध्ये तळाला मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे. यावरती केकचा टीन ठेवूया आणि झाकण ठेवून अगदी गॅसच्या मंद आचेवरती 30 ते 35 मिनटं केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनटं झालेली आहे. केक छान मस्त फुगून आलेला आहे. याला चेक करून घेऊया. टूथपिक अगदी छान क्लीन आलेली आहे, याचा अर्थ केक छान बेक झालेला आहे. आता हा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान असा केक मस्त बेक झालेला आहे. आता यावरचा आपण बटर पेपर काढून घेऊयात. असा हा रव्याचा केक अगदी छान असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो. आता आपण याला कट करून घेऊयात. केक कट करतानाच तुम्हाला अंदाज आला असेल, अगदी छान असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट हा केक तयार झालेला आहे. आणि हा आंब्याचा केक चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतो. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला आंब्याचे काप घालून घ्यायचे आहे. यामध्ये 4 चमचे साखर घालूया आणि 2 स्कूप आपल्याला मँगो आईस्क्रीम यामध्ये घालायचं आहे. तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. आता 1 ग्लास आपण यामध्ये दूध घालून घेऊया आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि मिक्सरमध्ये याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक ग्लास घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला तळाला मँगोचे पीसेस घालून घ्यायचे आहे आणि तयार करून घेतलेलं हे दुधाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. इथे आपला मँगो शेक तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी यावरती आईस्क्रीम घालून घेऊयात. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे. असा हा मँगो शेक चवीला अगदी छान लागतो आणि जसा मार्केटमध्ये मिळतो तशाच चवीचा घरच्या घरी तयार होतो. एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी आपल्याला मँगोचे पीसेस घालून घ्यायचे आहे. आता हे मँगोचे पीसेस आपल्याला एका विस्करने अशा पद्धतीने छान मॅश करून घ्यायचे आहे. हवं तर तुम्ही याला मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण असं याला मॅश केल्यामुळे हा पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा हे मँगोचे चंक्स खाताना चवीला खूप छान लागतात. त्यामुळे अशा पद्धतीने मी याला मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याला आपण छान अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेऊया. हे मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल, पण जेव्हा साखर विरघळते तेव्हा हे मिश्रण छान सैलसर तयार होतं. हे बघा अशा पद्धतीने. इथे आज आपण मँगो लस्सी तयार करणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही याची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे. अशी घट्टसरच ही लस्सी प्यायला खूप छान लागते. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातली आणि काजू, बदाम, पिस्त्याचे काप यामध्ये घालून घेतले आणि याला पुन्हा छान मिक्स करून घेतलं. आता एका ग्लासमध्ये याला आपण सर्व करून घेऊयात. तयार झाली इथे आपली ही मँगोची लस्सी. चवीला अगदी छान तयार होते. जशी मार्केटमध्ये लस्सी मिळते त्यापेक्षा चवीला अगदी मस्त ही लस्सी तयार होते. सगळ्या शेवटी काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालून घेतले आणि थोडेसे मँगोचे पीसेस यावरती घातले. अगदी छान अशी चविष्ट ही लस्सी आपली तयार झालेली आहे. प्रकार क्रमांक 5. आता इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं दूध घालून बॅटर तयार केल्यामुळे या बॅटरमध्ये गुठळ्या होत नाही
आता इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने 1.5 कप तेवढं दूध इथे आपल्याला लागलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघा, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी रवा आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूयात. इथे मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे. हा रस आपल्याला 1 ते 2 मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे. रस छान शिजवून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी आपल्याला साखर घालायची आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही साखर आपल्याला छान या आंब्याच्या रसामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात साखर छान विरघळलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथे आपला रवासुद्धा छान भिजलेला आहे. तुम्ही बघू शकतात रव्याने दूध छान शोषून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. हे बॅटर आपल्याला अशाच पद्धतीचं ठेवायचं आहे. जर तुमचं बॅटर खूप कोरडं झालं असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही दूध घालून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला हा शिजवून घेतलेला आंब्याचा रस घालायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असा या मिश्रणाला रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालूया. वेलची पावडर ऐवजी तुम्ही ते व्हॅनिला इसेन्ससुद्धा वापरू शकता, पण वेलची पावडरमुळे या पदार्थाला चव खूप छान येते. आता याला छान मिक्स करून घेतलं. यामध्ये सगळ्यात शेवटी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने, आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर अगदी छान हलकं फुलकं तयार होतं. आता यामध्ये सगळ्यात शेवटी 3 चमचे आपल्याला टुटी फ्रुटी घालायची आहे. तुम्ही इथे काजू बदामाचे कापसुद्धा घालू शकता. छान याला मिक्स करून घेऊया. इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे. इथे आज आपण आंब्याचे आप्पे तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तुपाऐवजी बटरचा वापरसुद्धा करू शकता. आता तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे बॅटर फिल करून घ्यायचं आहे. बॅटर फिल करताना थोडीशी जागा ठेवायची आहे, म्हणजे हे आप्पे छान फुलतात त्यामुळे. आता इथे मी हे बॅटर छान यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला हे आप्पे गॅसच्या लो फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचे आहे. इथे 5 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकतात आप्पे मस्त फुललेले आहे. आता आपण यांना पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असे एका साईडने आप्पे मस्त भाजले गेलेले आहे. आता अशाच पद्धतीने सर्व आप्पे आपण पलटी करून घेऊया आणि आप्प्यांची दुसरी साईड आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. इथे मी आप्प्यांची दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाले इथे आपले आंब्याचे आप्पे. चवीला तर अगदी भन्नाट लागतात. लहान मुलांना काही मोठ्यांनासुद्धा फार आवडतील असे हे आप्पे तयार होतात आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झालेले आहे. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.